नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. गांधीनगरमध्ये खंडणीसाठी व्यापारी पिता पुत्रांना मारहाण. कोल्हापूर गांधीनगर तालुका करवीर येथील व्यापारी राज धीरज कुमार टेहल्ल्याने वय वर्ष 29 यांच्याकडे प्रोटेक्शन मनी म्हणून 10 लाख रुपयाची खंडणी मागत त्यांना व त्यांचे वडील धीरज कुमार टेहल्ल्याने यांना हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी दयाराम चेतनदास सुंदराणी, विक्रम दयाराम सुंदराणी, विशाल दयाराम सुंदराणी, कैलाश नारायणदास सुंदराणी आणि सागर नारायणदास सुंदराणी सर्व राहणार गांधीनगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. यापैकी दयाराम सुंदराणी आणि विशाल सुंदराणी यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. इतर 3 संशयित फरारी आहेत. राज टेहल्यांनी यांचे कापड दुकान आहे. वरील 5 जणांनी त्यांच्याकडे प्रोटेक्शन मनी म्हणून 10 लाख रुपये खंडणी मागितली. यानंतर राज यांचे वडील धीरज कुमार यांना लोहिया मार्केटमधील एका दुकान गाळ्यात बोलावून डांबून ठेवलं. त्यांच्याकडील मोबाईल काढून घेतला आणि त्यानंतर हॉकी स्टिक आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर संशयितांनी फिर्यादी राज आणि राजचा भाऊ सागर यांना फोन करून बोलावून घेतलं आणि त्यांनाही मारहाण केली. याबाबत राज यांनी पोलिसात तक्रार दिली. दरम्यान या प्रकरणातील विक्रम सुंदराणी, कैलास सुंदराणी आणि सागर सुंदराणी फरारी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करत आहेत.